संगमनेर जिल्हा अहमदनगर सुनवाई कुंभयोजना या उद्घाटनाला एका प्रथम दिनापासून सुरुवात होईल. शांतता राखा. कोणाची वाट बघायची आपण तू तुला की देवीची पालखी काय त्याच्या गाडवासारखं बोलतो. अरे पिढ्यान पिढ्या बापूचा मान आहे आणि पालखीला खाणं लावल्याशिवाय पालखीला हलवता येत नाही. पूर्वीपासून बापूच्या घराण्याचा मान होता. इथून पुढे कशाला काय देते. हा हे बाप्पा आले. राम 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 राम. झाली ना मग सगळी तयारी झाली. ठीक आहे ठीक आहे. अरे यायला उशीर होणार. रांची वस्ती बरोबर पाय पाय यायचं. मदन घरी नाही. बरं तयारी झाली ना. तयारी झाली. सुनबाई घ्या आरती करून. आरती करून द्या. पालखीला खांदा लावायचा पहिला मान या संभ्याचाच आहे. अरे बापूचा मान पुढे पुढे चालू झाले. पालखीला खांदा द्यायचा तो केलीच द्यायचा आहे. आणि तो म्हणतो माझा अरे बघा तुला सांगितलं नावा. पूर्वी बाजू बापूच्या घराण्याचा मान होता. इथून पुढे नाही मिळणार. मोठे भाऊ ते त्या म्हणतो ते अगदी बरोबर आहे. कारण आमची सत्ता आमच्या हातात आहे आणि पालखीला खांदा द्यायचा मान या सम्राटाच आहे. काय हो बापू. नाही शिवाजी बापू आता तरी जावं तुमच्या गावडे केले की आता म्हसणार. आता तरी तुमचं काही शिल्लक आहे. आणि तुम्ही तरी गावची काय सुधारणा केली होती. अहो गावचा सोडा तुमचं सांगा. तुम्हाला गावात घर आहे करायला. 40 एकर जमिनीतून अविराई 4 गुंठ झोपडं बांधण्यापुरतं केलं की सगळं ओपन ओपन क्लोज मध्ये म्हणे मानकरी. अरे कशामुळे आमच्या घराची माप काढतोय. अरे ज्यावेळेला गावची सत्ता माझ्या हातात होती हे तुझ्या बापाला देखवलं नाही. त्यालाच मला दारूचा मटक्याचा आणि सुगारीचा नाद लावला. होत नव्हतं सगळं बरबाद करून टाकलं. आता राहिला तो या माय भवानीचा मान आणि तो जर तू हिसकावून घेत असेल तर माझी बी त्याला ना नाहीये. अरे तुझ्यासारखा माझा बाप काही तळ बदली नव्हता तर साहेब बाजूला. पालखीचा मान शिवाजी बापूंचाच आहे आणि यापुढेही त्यांचाच राहील. त्यांचेही खानदान जिवंत असेपर्यंत. अहो सर्व वाटाय पाहिजे तुम्हाला. एका चारित्र्यशील माणसाची मानहानी करतो ना. शिवाजी बापांनी आपण स्वतःची जर विकली असली तरी स्वाभिमान केलेला नाही. कुणासमोर बोलते या संभ्या पुढं. तुझ्या ह्या चारित्र्याच्या पाड्या आहेत ना तुझ्या ह्या सासऱ्याला आणि त्या नवऱ्याला शिकवत बसती म्हणजे ओपन क्लोज अगदी बरोबर काढतील. सुनबाई कशाला मूर्खाच्या नादी लागता. देवीचं दर्शन घ्या आणि चला आपल्या वस्तीवर. कशासाठी परत जायचं. संभाजीराव तुम्हाला काय करणार चारित्र्य. गाडवाला गुळाची चव काय समज
पुतळाची पुतना आहे ते वाटतं. सरळ बाजूला माझं होय रे बाया माणसाच्या अंगात होतच. हे म्हणत्या ज्यादा गुरकायचं नाही, गुमांजा पालखीचा मान या सभ्याचाच आहे. अरे पालखीचा मान मिळवण्या अगोदर भाऊ 90 बॅग नाही ज्याऐवजी 8 क्वार्टर पिकले तर बरं म्हणलं आज तर बघ होईल व्यवस्थित. एखादच घाण करतो. लय बघितलं असतं एक जणच घाण करतात बंद करायला होते. करू चालू का काही करू का अरे पालखीचा मान मिळवण्या अगोदर तुझी मान धारावर राहते का पाहिल्या का? आणि तुझ्यात जर हिंमत असेल तर माय भावलीच्या साक्षीने होऊन जाऊ दे 2-2 हात. कोण कोणाला कमी आहे ते कळत काय रे गाव करे कोण कोणाला कमी आहे. हा सगळी काही काम शिलाता नाही. या सगळ्याच्या मनगटात छत्रपती संभाजी राजाची ताकद आहे ताकद. काय त्या धर्मनिष्ठ माणसाच्या नावाला कलंक लावला तर कुठं तो इंद्राचा आहे रे उदत पुढे ही शान भटाची ताटानी. अरे त्या संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि तू हे असे चमचे हाताशी धरून गावात बडवेगिरी कर फिरतो होय. मधल्या तुझी मस्ती गिरवायला वेळ लागणार नाही. तुझ्यात हिंमत आहे ना तो होऊन जाऊ दे. अरे होऊन जाऊ दे. कोण कोणाला कमी ऐकेच पाहू. चांगला निपटून काढ की या भाडव्याला. साईडला भाडव्या चालता येईना गावातच चालला ओढ तोट करायला. होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे. मला भारू नगस. तुला आई भवानीची शपथ आहे. एका माय भवानीची शपथ घातली म्हणून वाचलास. नाही तर तुझ्या आज ना मान धडापत्ता साईडला करून ठेवली असती. मधल्या माझ्या डोक्यात कोरडीचा घालून वाईट केलंस. एका विषारी नागाच्या सत्तेवर तू पाय दिलायस. त्याला जखमी केलंयस. तो एक ना एक दिवस तुला कंस केल्याशिवाय राहणार नाही. दंश केल्याशिवाय राहणार नाही म्हणत. बापू पालखीचा मान तुमचा आज संध्याकाळी तमाशा पुढे झाला फोडायचा मान आपला बदांचा. देतो ठेवून आता मला चेटे म्हणतात. चेटे गावात कसं कुणाचं चिकटवायचं या फाकड्याला चांगलं माहित आहे. गावातील चांगल्या चांगल्या पैशावाल्याला या चेट्याला असं टाळूवर उभा केलंय. टाळूवर तिच्या माईला ती पुतळी
तर बडबड करीत होती. पण ज्या दिवशी लगीन होऊन या गावात आली त्या दिवशी या पाकड्यांच्या मनात भरली. अगं जाऊ जाऊ जातील कुठं एक ना एक दिवस तुला भाजी केल्याशिवाय राहणार नाही. माझा पत्ता लक्षात ठेवा. शेजारी गुंडाजी आग लावे. गावात कशी कुठे आग लावायची या फाकड्याला चांगलं माहित आहे. त्या संघाला सरपंच बनवायला मी एवढा वेळा नाहीये. त्याला हवी होती सत्ता, मला हवा आहे पैसा. हल्लीच्या युगात माणसाला पैसा कमवायची अक्कल लागते, अक्कल लागते. आणि हेच मी त्याला शिकवणार. कशी दिली ठेवून हरामखोर मतदानी साऱ्या गावासमोर माझ्या डोक्यात कुरडीचा घाव घालून माझा अपमान केलाय. मी त्याला चित्ता सोडणार नाही. असा वेडा विचार करू नका. काय करायचं म्हणतोस मग? जर खून करती जेल मध्ये जाची. काट्यानेच काटा काढला पाहिजे. तो रे कसा काट्याने काटा काढायचा कसा सांगतो. पण म्हणजे अडचण हे म्हणायचं की अरे आजच्या युगामध्ये पैसे कामच होत नाही. पहिला पैसा नंतर काम. वाड्यावर जगल एवढं पैसा देतो असं पण ध्यानात ठेव. काय? ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. एक मिनिट. यात्रा कमिटीतील कोण जर असतील तर त्यांनी 2 मिनिटं स्टेजच्या मागे या जरा. यात्रा कमिटीतले कोण प्रमुख जर असतील तर त्यांनी 2 मिनिटं स्टेजच्या मागे या. काट्याने काटा काढायचा कसा हे मी तुला जरा समजावून सांगतो. असं म्हणतोस? आपण शिवाजी बापूच्या संसाराचा खेळ खंडोबा करायचा आणि वेळ येतात त्या तिकीट ठेवून असं म्हणतो. कशी दिली ठेवून सापडली माझी 2 गाडवं सापडली. नाही म्हणलं आम्ही दोघं काय गाडो वाटलं काय तुला? आज तुम्हाला कोणाला काय त्याच्या मायला सगळा माझे कार सापडलेली 2 कार हरवलेली 2 गाडवं सापडली असं मला म्हणायचं होतं. बाब्या लेका मारलास का? काय 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 झालं म्हणून परत विचारतो. अरे काय संभा काय झालं? काल माझी गाडव चरता चरता हरवली. ती 2 गाडव माझी सापडली असं मला म्हणायचं होतं. म्हणजे तुझी चुकलेली गाडव सापडली तुला असं म्हणायचं होतं. चाटे दिली ठोड नाही चेटे वाटल्या चेट्यावर तू दोन्ही एकच आहे. काय काय झालं? काय झालं संभा? काय झालं? डोक्यात ताण आलाय. एक गाडव घाण ठेवलं पाहिजे आकडा खेळलो लावला 66 झाला ना 100 गाडव गेलं पैसे गेलं का बाब्या? मटक्या पाय तू सारा वायाला जातील ना. गेले वाटतं गाडव नुसतेच येत ते आवाज दिला तरी येत नाही. बाब्या त्या गाडवाचा पहिलं घेत काय तुझ्या गाडवाने परवा लात मारली ना पायावर त्याचा परिणाम भोगतो आम्ही. असं काय? म्हणून वाकडे झाले काय? होय होय. कळलं मी कोण आहे तो? अर्धा चाट्या म्हणलं आता ताट्या मारायला होते. काय कळलं मला त्याला वैदाकडे गाडव घाण ठेवून मला काय खेळलो. आता हे बद्दल माझ्या बायकोला किशीला जर कळलं ती मला नाही वाटत घरात मला जेवण देईल. तिला काहीतरी उलटी पाहिजे केली पाहिजे घरी गेलं पाहिजे. काय तुझ्या रूपाची शोभा मुर्दा काढला मेल्याचा सकाळपासून गाडवा धुंडाळी गेलाय अजून तपास नाही. येऊ द्या घरला त्याला बेतच बघते मग त्याचा.
त्यानं वैदाजवळ गाडो घाण ठेवलं 61 लावला झाला 66 चारा डबा काय सांगतो चाट्या अहो खरं तेच सांगतोय खरंच तेच सांगतोय अहो या मटक्या बाई सर्व वाटून गेलं संसाराचं काय म्हणा रडू नका म्हणून काय करू मग अहो या मेल्यानं या मटक्या बाई सगळ्या संसाराची धुळधाणी केली हो नका रडू वहिनी मी ठेवून देतो गाडव घ्यायला मी पैसे देतो असं म्हणेल मी तुम्हाला काय 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 बाबूराव गाडव कुठे या आता गेला ना एवढ्या पप्पायला नाही का ते नाही काय झालं माझं गाडव कुठे तुला म्हणाला आता ती काय गाडव गेलं ना एवढं तुझ्या मटक्याला लागली आज तुझ्या काही लाज शरम आबरू काही इकडून खाल्ली का तुम्ही काय झालं? माझा किती जीव होता त्या गाडवावर काय म्हणली लय जीव होता माझा त्या गाडवावर तुझा जीव होता त्या गाडवर मग माझं काय काम येतं चला अरे माझा फिर काय झालं अरे गाड्या किसे काय तू त्या गाडावर जीव लावू नको अगं गाडव ते गाडव आता एक गाडव आलं तुझे कान भरून नाही गेलं का म्हणजे चाटणी सांगितलं आता सगळं खोटंय मग आपलं गाडव कुठे तुला माहितीये आज त्याच्या गावातला एकदम चुकले करू माणूस त्याचं माझं गावात थोडं सुद्धा पडत नाही म्हणून ते तुला खोटं सांगितलं काय कुठं सांगितलं गाडव वैद्यकडे मग आपलं गाडव कुठे आहे आपलं गाडव गेलं मुंबईला मुंबईला आणि कशाला आता सध्या एवढे अधिवेशन चालू नाही का म्हणून हुशार आणि कष्टाळू गाडवाची त्यांना गरज होती म्हणून आपलं गाडव गेलं मुंबईला अगं बया पण मी काय म्हणते पण कोणत्या पक्षाने निवड केली म्हणायची आपल्या गाडवाची गिधाड पक्षानं गिधाड पक्षानो आता संयुक्त राष्ट्र या पक्षाला मान्यता दिली म्हणून मुंबईवर 4-5 गिधाड आले आणि आपल्या गाडवाला घेऊन गेले कदाचित आपलं गाडव मंत्री सुद्धा होऊ शकतो आणि एकदा की आपलं गाडव मंत्री झालं मग हिंदू मंत्र्याची मालकीन इतकं नाही जमलं का नाही आता बाबूराव चला आतमध्ये आवा भेटवायचा आहे माती तुडवायची आणि मडके घालवायचे आहेत असं का हे अगं पण किशे मला जेवण माझं गाढव मंत्री झाल्यावर अगं किशे मला जेवण दे नाही म्हणलं काय चाललंय अरे आकडा बघत होतो ना का बापू आज फीट गेम 40 गाववाल्यांचं पाकिट आहे पण चेट्या काय अरे आज माझ्याजवळ पैसे नाहीत रे खेळायला पैसे नाही तर कसं पैसे भेटला बापू पैसे भेटल्या कुठे ठेवलं ते वा वा चेट्या खरंच जीवाचा जीवला खाय बघ काही बी म्हणा बापू तुमच्याकडे बघितलं की लई दुःख होतं बघा मला 25 वर्ष गावगाडा हाकणारा माणूस 40 एकराचा धनी म्हणून कट मारला आपण अवघी 4 गुंठ शिल्लक नाही बापू तुम्ही एक काम करा काय रे तुम्ही राहताय ना ती जागा कुठेतरी 5-50 हजाराला घाट ठेवा आणि त्या ठेवून एकदा सारा पैसा केलेलं पुन्हा सारं परत पण शेट्या अरे हे जर माझ्या मदरला कळालं तर त्याला कशाला सांगायचं मी करतो की सगळं अरे मदर म्हणत होता तो मुंबईला कामाला जाणार आहे दिली ठेव नाही म्हणलं बापू सुनाला मुंबईला पाठवू नका कारण शहरात बाया बिघडतात हे बघा पाण्या सगळं जॉकपट आजची गेम 12 आजची गेम 12 तुझं काय तुझ्या अरे काय झालं खरं सांग नाही तू तुझ्या खायचं अरे पण मी काय केलं बाबा बापू वाईटकर गाडव घाण ठेवून मटका
केशीला तेव्हापासून मला ती काही खायला सुद्धा द्यायला माहितीये का? काय चेट्या, अरे आपण तिघा जीवाच्या जिवलग मित्र. बघा बरं कशाला त्याच्या घरी जायचं? बापू मी कशाला बोलतोय? हा भडवात मला काहीतरी बोलतो. म्हणजे काय नाही का चौकडी उभं राहू का रे? बरं घे बाब्या. कोणती मोसंबी मी आणली. मोसंबी चकना बिकना आहे की तयार आहे. चला मग चला बापू घेऊ आपण पुढे. बापू हत्ती गेम, बारा हत्ती गेम. बारा शिवाजी बापू तुझ्या संसाराच्या 12 कच्या वाजवतो. एक पाहत राहा. मला काय म्हणतात? तेटाची कुंडाची आग लावे. तुम्हाला की दारू पीत जाऊ नका. तुमचं वय झाले आता. तुमच्या वयामानाला तुम्हाला नाही आता सोबत येईल. बरं म्हणा. हा बापू. तू काय म्हणत होतास? बापू मी असं म्हणतो की मी मुंबईला जायचंय. कामानिमित्त मुंबईला जायचं म्हणतोय. मुंबईला जायचं? हो. हे बघ मदन, मुंबईला जा पण सोनबाईला नेऊ नका. का बापू? अरे ती मुंबई वस्ती फार वाईट आहे. तिथं गुंड्या मवाली वाचलेले आपापलेले लोक असतात. तेव्हा देखण्या पोरीवरती कोणाचीही नजर बसते. तेव्हा सुनबाईला नेऊ नका. पण बापू मी तुमच्या अन्न तुकड्याची सोय केलेली आहे. गजरा आत्याला सांगितलेलं ते ती येतच असेल एवढ्यात. हो गजरा आत्याला सांगितले तुमच्या जेवणासाठी ये म्हणून. येत असेल तिथं बाई निघत आले आले. दादा कसं आहेस तू? हे काय असं? असंच असंच आहे. त्याच्यात काय अजून सुधारणा झालीच नाही, नाही. तेव्हा पण ती जाऊ दे. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं? तू कसा आहेस बाळा? काय रे एकटाच दिसतो? बायको कुठे तुझी? आहे ना पुतळा. हे पुतळा. दादा सुधर रे बाबा, सुधर कमते रे. सून आली तुला आता. हा आता काय करतो तू येण्यावर? गजरा आता तुम्ही सौभाग्य होती बरं. काय पण म्हण जेवढा मात्र एकदम व्यवस्थित आहे तुमचा. काय रे दादा मला काहीतरी बोलत होता. हो आम्ही मुंबईत जायचं म्हणतोय म्हणून तुला बोलून घेतलंय रे. मुंबईला हो. कोण कोण जाणार आहे? आम्ही दोघं जाणार. अरे काय वेळा झालास का काय तू? तुला जर जायचं असेल तर तू एकटाच जा. पण सुनबाईला काय जाताना सगळं घेऊ नकोस. अरे मला सांग नवीन वस्ती ती मुंबईची. हा बघितलं ते ही पोरगी सोडगी कोणी जेवढती ध्यान ठेवणार? हे दादा बरोबर आहे का नाही? बरोबर. तू आधी नीट उभा राहा. आणि हे बघ झाली आज त्यांना. असू दे मी समजते. एक काम कर माझी बॅग घेऊन येतो. हा बरं आत्या आता तुझी जबाबदारी या दोघांची. अरे त्याचं टेन्शनच घेऊ नकोस. पण एक मात्र अधून मधून फोन करत राहायचा. हो. हा नाही मुंबईला गेला की तिकडचा दोषी बरं का मामा. तसं काय करू नको. अरे काय दोन गोष्टी सांगशील का नाही दादा? की गजरा सांगितलंस का? सांगितले त्यांनी. चांगले सांगितले मला. चांगले सांगितलं ना? त्यांनाही चांगलं सांगितलं. आता अजून डोलायचं काम त्यांचं कमी व्हायना. बरं हे बघ तुझी बॅग आणलेली आहे. तुम्ही दोघं बोला. मी तो पण दादाला घेऊन जातो. चल दादा. ठीक आहे तुमची बॅग. जाताना सावधाचा प्रवास करा. झोपेतून लवकरच जायचं. गाडीतच जाऊन आता. घरी कोणीतरी आपलं वाट पाहतं याचं भान ठेवा. रोज आता देतो ठेवून. हे चंपा महत्वाची गोष्ट सांगतोय तुला. महत्वाची गोष्ट. हा पण त्याचा दाम लई मोठा द्यावा लागेल. 1 लाख. 1 लाख. होय चेट्या. हा काळजी कशाला करतो? असं गेला वारेवर. असं म्हणतो. सांगतो की तुला सांग. मधल्या एकटा मुंबईला निघाला. त्याला एसटीला बसायला सुलतानपूरला जावं लागतं. सुलतानपूर आपल्या गावापासून 7 किलोमीटर दूर.
सारा जंगलाचा रस्ता जरा मध्येच मुंबई दाखव की. त्याची काळजी करू नकोस आता. हे आता तू वाडेवर काम जरा सावधगिरीनं नाहीतर शिकार हाती सुटेल. कशी दिली ठेवून तू आता पुढचं काय करायचं ते मी पाहतो. अख्ख्या गावाच्या समोर माझ्या डोक्यात कुरडीचा घाव घालून माझा अपमान केला. त्याचाच बदला कसा घेतो फॅन असते बघ. खराम खोरा आज समजेल तुला ताकद या थांब्याची. तुला यमसत्नी पाठवायला आलो. वेळ व्हायला नग लवकरच निघून गेलं पाहिजे. तुझं हे गाड इथं ठेवलं आम्हाला टोप्या घालायला. त्याला घाल किती कडे मस्त नाते मसनात चलत होत आणि तिथूनच गाव गेलं मुंबईला मंत्री व्हायला. उद्याच पेपरला बातमी किशीचं गाडव मंत्री. असं अरे बाब्या तुझं ते गाडव मंत्री गाडव आमचं एक काम करेल काय. सांगा हे काय व्हायचं बाबा. काय काम आहे तुमचं. हा काय काम आहे ते. कारण गाडवांची मालकीन आपल्या मंत्र्याची मालकीन तुमच्या पुढे आडवी. त्याचं काय झालं जाऊ दे तिकडे. त्याचं काय झालं आमच्या बायकोच्या गुरगुंटा चोरीला गेला बघ. गुरगुंट म्हणजे काय. अरे गटोडा असतं रे ते चोरीला गेला. जाऊ ते शोधून देईन का. पोलिसात तक्रार केली पण सापडलं नाही. जाऊ ते तुमचं मंत्री गाडव आमचं शोधून देईल का सांग बरं. ठीक आहे वाटू बाबा. हा पण मला एक विचारायचं आहे. काय त्यात किती किती सामान होतं. काय काय सामान होतं आणि किती किमतीचं होतं या मला सांगा. त्याच्यात लय मोठं सामान होतं बघ. हातवरती करून काय खाली कुठे घेतो. त्याच्यात बघ मोठं खड्याचं औषध होतं. मोठं पाडीचं औषध होतं. मोळ्याचं औषध होतं. सुया पिना कंगवा फणी दाबण असं बरंच मोठं सामान होतं. सगळं 500 रुपयाचं सामान होतं बघ. बापरे 500 रुपयाचं सामान होतं. ठीक आहे वैदू हे बघा वैदू बाबा बरं तुमचं सामान तुम्हाला परत करू. पण त्यासाठी तुम्हाला 5000 रुपये लाच द्यावी लागेल. नाही आज द्यावे आज द्यावी लागते लाच. हे बा गाडवाची मालकीन बाई आपले मंत्रीची मालकीन बाई उद्या तुम्हाला दौरा आहे. तेव्हा तुम्ही घरात जाऊन पडा म्हणजे आराम करा. उद्या तुम्हाला दौरा आहे. मी आलोच पैसे घेऊन पाठीमाग. एक शब्द किती वेळा बोलतो रे. बोलतो मी नवरा असं लोकांसमोर इज्जत पण करतो माझी. काय कामाचं आहेस तू काय लायकीचं माहिती आम्हाला. बरे नवरा आहे म्हणतो काय कामाचं आहेस रे. बरं जा तुम्ही आराम ते करा. काम मी तुला घराचं येत नाही. अरे त्याला गांडू दिसतंय. गाडं दिसतंय. अरे बाब्या कसं नाटक लावलं ते. माझं पैसे बी नाही मुदल बी नाही. तुझं ते गाडव लागलं ना मरायला. बरोबर तिकडे मिळालं तर बरोबर मग माझा पैसा पैसे बघू नंतर. नंतर नंतर म्हणजे 1000 नंतर ज्या मायला तुमडी लावली माझ्या पैशाचं काय ते बोल. अरे मुद्दा नाही. अरे व्याज तरी व्याज तरी दे ना. तुझ्या ऐकताना ते माझं व्याज तरी दे ना. आता मारली ना मग तुला तापडतोय. अरे इकडे अरे गरीब माणसाकडनं व्याज खाणं म्हणजे गु खाल्ल्यासारखं आहे. अरे काय रे बाब्या मला गुजारतस. अरे तुला नाही रे. अरे सावकाराला. अरे मी बी एक सावकार असतो ना. मग तुला काय आडवा बांधायचा. बाबा मला शिवाय देतो. सावकारच्या तोंडात तू वाळ ठेवलीस. अरे वाजवली तरी बोगल. वाजवली नाही वाजवली. अच्छा का. अरे तुमच्यापेक्षा ते व्याज तरी बेरे वशा कशा. अरे लोकांकडनं ते पैसे घेतात पण त्यांचा मोबदला सुद्धा त्यांना देतात. त्या फुकट पैसे नाही घेत नाही. अरे गरीबाकडनं पैसे खाणं माझं गु खाल्ल्यासारखं आहे. आणि परत जर पैसे मागशील तर हा पुस्तक तुला मारी. किती चांगलं बोलतो तू. तेवढं कळत होतं ते तुला आई घालायला पैसे घेतलं कर पहिले. तेवढे माझे पैसे देऊन टाका गरीब खाऊ नको. लय मारी तुला मागून सगळं होईल माझं. जा आता सावकाराला असंच करावं लागतं. नाही ते नीट नाटक जगून देणार नाही. आता गाडवाची मालकी मंत्र्याची मालकीन बाई घरी गेलेली. काय होतं पुढं काय नाही मलाच माहित नाही. आमचं गाव येतं 7 कोसला आणि एसटीत बसायचं म्हणलं का 7 कोस चालत यावं लागतं पायपीट करत. जाऊ दे आपल्या वेळेला सांगायचं नाही म्हणला. कोण तांब्या तू इथं काय करतोस र. तुला मुंबईला पाठवायला आलोय समजलं नाही.
मी नक्की काय म्हणतो तू. समजलं नाही? खरं खरा अख्या गावाच्या समोर माझ्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून माझा अपमान केलास ना. तुला कायमचाच मुंबईला पाठवायला आलोय. आजचं वय. अरे पण निशस्त्र माणसं हल्ला करणे हे मार्गाचं काम नाही. तुझ्या हिंमत असेल तर दे माझ्या हातात शस्त्र, मग होऊन जाऊ दे 2-2 हात, मग बघू काय होतंय ते. म्हणजे अजून तुझी मस्ती उतरली नाही वाटत. अरे उतरत तरी कशी ना. तुला हत्यारच पाहिजे ना. हे घे हत्यार. याला उचल आणि असाच मुंबईच्या दिशेने घेऊन जा. हे एखाद्या खाली टाकून. आता समजला का या संध्याचा गावा कसा असतोय ती. मला माझ्याची दुश्मनी. आता पालखीचा मान कोणाचा? या संध्याचा. धन्यवाद प्रिय श्रोतेहो. या ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे बगनाट्याची 5 सीन या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता हजेरीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्व रसिकांसाठी होईल. त्या हजेरीच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थना आहे. धन्यवाद. शुभरात्री. चार्जिंग कुठे आहे पण?